आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झालेली, म्हणजे जास्त मोठा देखील नाही आणि अगदी छोटा देखील नाही, असा मध्यम स्वरूपाचा पाऊस येत होता. पिलूला सोडवायला गेली, त्याला सोडून रिटर्न निघाली होती. नाश्त्यासाठी आज बनवले होते आलू पराठे आणि यांना आता नाश्ता दिलेला. पिलूचा तर टिफिन वगैरे सर्व काही गेलेलं. वातावरण अगदी छान होतं आणि झाडं आता एकदम मस्त अशी झालेली आहेत. आता गॅलरीमध्ये थोडंसं मला रिकामं करायचं आहे, कारण झाडं वगैरे लावायचे आहेत, यासाठी मी पाहत होते. त्यानंतर 1 कप चहा बनवला आणि सुखाने चहा पिलू गेल्यानंतरच भेटतो, कारण तोपर्यंत बऱ्यापैकी घाईच असते. हाय, हॅलो, नमस्कार. मी सीमा तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळी छान अशी देवपूजा वगैरे झालेली आहे. तर अगदी मस्त अशी रांगोळी काढली आणि या इथं तुम्हाला पंचपाळमध्ये दिसत असेल, हळदी आणि कुंकूमध्ये मी आता तांदूळ टाकून ठेवलेत, कारण पावसाचं वातावरण सुरू झालेलं आहे, अगदी ढगाळ असं. तर यामध्ये तांदूळ टाकण्याचं कारण म्हणजे जे काही ओलसरपणा येतो ना हळदी कुंकाला पावसाळ्यामध्ये, किंवा जी बुरशी वगैरे येते ना, तर तांदूळ टाकून ठेवले ना त्याच्यामुळं काहीच होत नाही, अगदी छान असं हळदी कुंकू राहतं. जेणेकरून त्याच्यामध्ये जो काही ओलावा निर्माण होतो तो सर्व काही हे तांदूळ शोषून घेतात. अगदी मस्त अशी देवपूजा झालेली आहे साध्या सिंपल पद्धतीने. फुलं वगैरे काही रेग्युलर माझ्याकडे नसतात, कधी सणावाराला आणले तर मग जास्त दिवस टिकले तर ते वापरत असते, परंतु मस्त अशी देवपूजा झालेली आहे. आता घरातल्या कामांना सुरुवात करायची आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा. घरातली सर्व काही कामं आवरल्यानंतर मग मी जेवण वगैरे केलं. त्यानंतर माझं जे दुपारचं एडिटिंगचं काम असतं ते माझ्या सर्व चॅनलवरचे जे व्हिडिओ आहेत ते एडिट करून झाले, अपलोड देखील झाले. तर म्हटलं आता तुमच्यासोबत थोडंसं बोलावं. सध्या माझ्या चॅनलवरती म्हणजे सीमाज किचनवरती जे काही मी व्हिडिओ अपलोड करते ना, त्याला पाहिजे तसे व्ह्यूज येत नाहीत. कारण काय झाले काय माहीत नाही, 3 तरी व्हिडिओ असतील, त्याला बऱ्यापैकी व्ह्यूज कमीच आहेत. आणि व्यवस्थित व्ह्यूज येण्यासाठी तसं तर मी आता डेली व्हिडिओ अपलोड करते, परंतु काय होते ते मला काही समजत नाही आहे. परंतु मग आता मी इथून पुढे व्हिडिओ आहे ना असं वेळेनुसार एक स्पेसिफिक त्यासाठी वेळ ठरवून घेणार आहे आणि त्याच टायमिंगला रोज व्हिडिओ अपलोड करल, असं म्हणजे मला तरी वाटतं की एक टायमिंग असावं, जेणेकरून आपल्या व्हिडिओची जर कोणी वाट पाहत असेल तर तेवढ्या वेळामध्ये म्हणजे जेव्हा बायकांना रिकामा वेळ असतो त्यावेळेस त्या दुपारच्या वेळामध्ये मी आता व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर आज तर विशेष असं काही नाही, भाजीपोळी बनवली होती, फक्त सकाळी नाश्त्यासाठी पराठे बनवले होते. त्यानंतर दुपारचा आता पिलू आलेला आहे आणि पिलूला जेवायला वगैरे दिलंय, तर मी तूप साखर असं त्याला खायला दिलंय. कधी कधी देते, साखर खाणं चांगलं नाही, परंतु मग तो लहान आहे आणखीन, तरी कधी कधी देत असते. तर आता जरा वेळासाठी बसणार आहे, त्यानंतर मग पिलूचा थोडासा अभ्यास वगैरे घ्यायचा. तर सकाळी बऱ्यापैकी पाऊस अंधार हे ते होतं, परंतु दिवसभर आता फ्रेश असं वातावरण आहे, अगदी छान ऊन पडलेलं होतं, कपडे वगैरे सुकलेले आहेत. तर आता माझं संध्याकाळचं रुटीन चालूच होईल. तर बस मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं की मी जे काही व्हिडिओ अपलोड करेल ते आता म्हणजे बायकांचा मोकळा वेळ पाहून मला व्हिडिओ अपलोड करावा लागेल, तेव्हा कुठं माझं थोडंसं व्यवस्थित म्हणजे व्हिडिओचं देखील रुटीन बसलं जाईल. तर आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. स्वयंपाक म्हणजे आम्हाला आज बनवायची आहे रगडापुरी. त्यासाठी या इथं कुकरमध्ये बटाटे आणि व्हाईट वाटाणा जो रात्री भिजत टाकलेला होता तो मीठ आणि हळद टाकून उकडायला लावलाय. इथं छोट्या कढईमध्ये तेल देखील गरम करायला ठेवलंय आणि मी आता ह्या ज्या पुऱ्या आहेत ना, हे पुऱ्यांचं पॅकेट आणलेलं होतं पाणीपुरीचं, ते मी आता तळून घेते. आज आम्हाला खायची आहे रगडापुरी. इथं तेल छान गरम झालंय, तर आता मी सर्व पुऱ्या तळून घेते. बाहेरची पाणीपुरी खाण्यापेक्षा आपण घरचं बनवून खाल्लेलं कधीही छान, कारण आपण म्हणजे एकदम व्यवस्थित पाणी वगैरे वापरतो, किंवा जे काय आहे ते हायजीन मेंटेन करून आपण या सर्व गोष्टी करत असतो. यासाठी बाहेरचं खाणं पावसाळ्यामध्ये तरी टाळायचंच असतं. तसंही आम्ही बाहेर जास्त खात नाही, कधी जेवायला वगैरे गेलो तर तेही चांगल्या हॉटेलमध्ये जातो, असं पाणीपुरी वगैरे जास्त काही आम्ही खात नाही. आज आमचा थोडासा मूड झाला, म्हटलं काहीतरी वेगळं खाऊया, पाऊस पडून गेलाय तर पाणीपुरी करण्यापेक्षा रगडापुरी करूया. पाणीपुरी म्हणजे जनरली बनवली जाते. तर आता या इथं मी पुऱ्या या सर्व तळून घेते. जोपर्यंत हे बॉईल होतंय बटाटा आणि वाटाणा तोपर्यंत पुऱ्या तळून
याच्या पुऱ्या आहे ना अगदी टम्म फुगतात आणि खायला देखील इतक्या छान लागतात ना. पिलू तर असाच खातो बऱ्यापैकी, म्हणजे होईपर्यंत त्याला दम पण येत नाही, तोपर्यंत त्याचं चालू होऊन जातं. इथं भरपूर अशा पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत, म्हणजे गोलगप्पे, आणि थोडेसे उरलेले याच्यामध्ये ठेवलेत, कारण सगळेच तळायला नको यासाठी. कधी पिलूने जर पाणीपुरी वगैरे मागितली तर त्यासाठी या इथं मी काचेच्या बॉटलमध्ये ठेवलेल्या आहेत थोड्याशा पुऱ्या. तर आता मी पुऱ्या तर थंड होतील तोपर्यंत या इथं आता रगड्याचे जे वाटाणा आणि बटाटा जो आहे ना ते देखील छान शिजवून त्याचा मस्त असा मी रगडा बनवून घेणार आहे. पुऱ्या तळून घेतल्यानंतर या इथं रगडा देखील मी बनवलेला आहे. आणि आता म्हणजे पावसाचं देखील वातावरण झाले आणि गरमी एवढी होती की भयानक. तर आता आम्ही ही रगडापुरी एन्जॉय करतो, तुम्ही देखील या रगडापुरी खायला. आणि आज मेन म्हणजे स्वयंपाकाला सुट्टी, एवढंच करायचंय. आणि बाकी मग स्वयंपाक वगैरे काही करणार नाही. आणि वातावरण एकदम असं पावसाचं झालंय, असं वाटतंय की येईल तो, पण कधी येईल काही माहित नाही. छान आहे. इथं आमची पाणीपुरी रेडी झाली आणि आम्ही आता गॅलरीत बसून एन्जॉय करतोय, म्हणजे हे दोघं. आता मी देखील जाणार आहे. इथं सर्व साहित्य आणलंय आणि इथं आता आम्ही पाणीपुरी खाणार आहोत गॅलरीमध्ये बसून. आम्ही खूप म्हणजे असं खूप दिवसानंतर कधीतरी गॅलरीमध्ये बसतो, नाहीतर जास्त मूडवरती असतं. पाणीपुरी वगैरे असेल तर बसलं जातं, म्हणजे सर्वजण एकत्र. आणि असं काहीतरी वेगळा मेनू असेल तर नक्कीच आनंदाने सर्वजण खात असतात. तर आता इथं चाललंय त्यांचं स्वतःच तयार करणं. ते पहिली जी प्लेट होती ती व्हिडिओसाठी शूट केलेली होती आणि आता सेल्फ सर्व्हिस चालू झालेली आहे. पाणीपुरी खायला इथं आमच्या पिल्लूचा एकदम फेवरेट मेनू आहे, आनंदाच्या भरात. अरे 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 हळू हळू हळू, नाही काय प्रॉब्लेम. मी आत्ताच पाणीपुरी खाऊन म्हणजे आतमध्ये आलो आणि वातावरण इतकं छान झालं होतं. तर आता पावसाला सुरुवात देखील झालेली आहे. इथे तुम्हाला दिसत असेल मस्त पाऊस यायला लागलाय आणि वातावरण एकदम थंड झालंय. तसंही पहिले पण थंडच होतं, परंतु आता आणखीन छान वाटतंय. थोडासा अगदी 10-15 मिनिट आधी यायला हवा होता, परंतु नाही आला तो. आता यायला सुरुवात झालेली आहे. तर असो, आमचं तर म्हणजे मस्तपैकी नाश्ता एकदम छान झालेला आहे आणि एकदम टेस्टी झाली होती. तर आता मी एक काम करणार आहे, आज स्वयंपाक नाही तर मग झाडांचं थोडंसं काम करायचं आहे मला, ते मी तुम्हाला दाखवते. इथं जी झाडांची माती ना ती अशी थोडीशी रिकामी करायची, कारण पाणी मी 4-5 दिवसापासून या कोणत्याच झाडांना दिलं नाही, कारण मला हेच काम करायचं होतं. त्यासाठी आता पावसाळ्यात थोडंसं त्याला खत वगैरे घालायचं, कारण शेणखत आहे ऑलरेडी माझ्याकडं आणि इथं देखील टाकलेलं आहे. त्याच्यामुळे लगेच तर नाही, परंतु मग थोड्या दिवसाने टाकायचंय. तर म्हटलं थोडीशी माती रिकामी करून घेऊया सर्व झाडांची, जेणेकरून त्यांना देखील छान असं पोषण मिळेल आणि खूप छान असे सर्वाईव्ह करतील. आता पावसाळ्यामध्ये सर्वच झाडं छान होतात. आणि हे जे आहे ना लिलीचं, याला बरेच दिवसापासून फुलंच नाही आली, काय झालंय काय माहिती. आता पावसाळ्यामध्ये येतील बऱ्यापैकी, परंतु ह्याची माती ना थोडीशी अशी पॅक झाली आहे, शेवाळ आल्यासारखं झालं. माती थोडीशी वेगळी आहे, परंतु आता थोड्या दिवस हेच ठेवायची, पावसाळ्यानंतर बघूया. रिपोर्टिंग करायचं म्हटलं तरी देखील आता माती वगैरे खूप म्हणजे हे होतंय बऱ्यापैकी गोंधळ, त्याच्यामुळे काही ते करता येणार नाही. आणि ही दिशेचं खूप छान असं आलेलं आहे, त्याला बऱ्यापैकी म्हणजे त्याची रोपं तयार होत आहेत. खूप जास्त झालेत, फक्त एकच रोप होतं त्यापासून एवढे सर्व रोपं तयार झालेत. आणि माझ्याकडे दुसरं तर काही टूल्स वगैरे नाही, परंतु जो स्क्रू असतो ना त्यानेच मी हे सर्व रिकामं करते. आणि हा जो कढीपत्ता आहे ना हा मला काढून टाकायचा आहे, कारण तो काहीच कामाचा राहिलेला नाही. आणि या छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये जे मनी प्लांट होते ते देखील या मोठ्या कुंडीमध्ये लावायचे. आणि ही जी खालची कुंडी आहे ना तुळशीच्या, त्याच्यामध्ये देखील काहीतरी लावायचं आहे मला. 1-2 दिवसामध्ये बघूया. मला जर म्हणजे यांचं स्कूल सुरू होण्या अगोदर मला थोडीशी झाडं वगैरे आणायला जमली तर नक्कीच आणणार आहे मी. आता उद्या नेमकंच आम्हाला पिलूच्या स्कूलमध्ये देखील जायचं आहे, कारण पॅरेंट्स मीट आहे, त्यासाठी जाणं कंपल्सरी आहे. म्हणजे एक पॅरेंट तर कंपल्सरी आहेत, परंतु आता बघूया, हे जर गेले तर चांगलीच गोष्ट आहे एकटे, नाही तर मग मी पण जाईल. पण
पिलूने तर त्याच्या फ्रेंडला प्रॉमिस केलंय की आपण स्कूलमध्ये गेल्यानंतर म्हणजे तो देखील येणार आहे त्याचा फ्रेंड आणि हा बॅडमिंटन वगैरे खेळायचं असं काहीसं ठरवून आलेलं आहे. बघूया आता काय काय होतंय ते. तर इथं म्हणजे बऱ्यापैकी झाडांची माती वगैरे रिकामी केली. आता यांना सकाळी मी पाणी देणार आहे आता, कारण संध्याकाळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेस कशाला पाणी वगैरे देत बसायचं. तर मस्त आता त्यांना म्हणजे ऑक्सिजन मिळेल माती रिकामी केल्यामुळं छान असं. आणि हे जे आहे ना, या झाडाला काय झालंय ते आणखीन देखील व्यवस्थित होत नाही. जरी त्याला नवीन पानं आली तरी त्याला थोडासा रोग आहेच. हा जो व्हाईट कलरचा आहे तो कसला रोग आहे काय माहीत नाही. याला खूप छान फुलं येतात, परंतु आणखीन तर काही फुलांना तर काही पानच व्यवस्थित नाही, तर फुलं तर खूप लांबची गोष्ट आहे. बघूया आता. इथं आता मस्त ते म्हणजे होतील देखील. त्यांना थोडंसं खत टाकलं ना. आणि हे जे मनी प्लांट आहेत ना ते आता मी इथं लावून देणार आहे, कारण ही जी गॅलरी आहे ना इथं छोटे छोटे 2 कुंड्या होत्या ना, फक्त त्या कुंड्या काढल्या तरी गॅलरी बऱ्यापैकी मोठी वाटते. मशीन मी व्यवस्थित क्लीन करून घेतलंय, वरती जाळ्या वगैरे झाडून घेतले. हे जे हँगिंग कुंड्या आहेत ना 2, त्याच्यामध्ये एकामध्ये मनी प्लांट आहे आणि एकामध्ये लिली, बस एवढंच आहे. झाडं थोडीशी कमी झालेली आहेत, परंतु बस एवढीच. कारण गुलाबाची झाडं वगैरे आणली तर त्याला थोडे दिवसच फुलं येतात, त्यानंतर ते फुलं वगैरे येणं पूर्णपणे बंद होतं आणि विनाकारण त्यांना सांभाळत बसायचं फक्त. यासाठी जास्त काही मी ॲड करणार नाही, असेच आपले हेच थोडेफार ठेवायचे. आणि 1-2 आणले तर आणखीन आणल मी, पण गुलाब वगैरे तर नाही आणणार. तर आज एक काम असं झालेलं आहे, स्वयंपाक नाही तर म्हटलं काहीतरी करून घेऊया. आणि भांडी वगैरे बऱ्यापैकी पडलेत, मला ती देखील आवरायची आहेत. इथं भांड्यांचा पसारा बऱ्यापैकी पडला आहे आणि मला एवढं जास्त गरम होतंय ना की म्हणजे असं गरमीचं दमट वातावरण झाल्यामुळं खूप जास्त त्रास व्हायला लागलाय. तर आता ही भांडी वगैरे आवरते आणि त्यानंतर भेटते. संध्याकाळच्या वेळेस देवाला दिवाबत्ती लावून घेतली आणि त्यानंतर भांडी वगैरे स्वच्छ करून घेतली, किचन वटा वगैरे सर्व काही आवरून घेतलंय. तर आजचा व्हिडिओ असा होता, कसा वाटला ते नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट.